प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. प्रभूने पुन्हा एकदा आपल्या परिवाराची आठवण मला करून दिली आणि आज रविवार असतानाही देवबाप्पांनी दाखवलं की माझ्या दासा त्या परिवारात मी जायला इच्छुक आहे आणि प्रभूने दाखवल्यावर सेवक निघाल्याशिवाय राहत नाही. चर्चहून आलो तेव्हापासून मी मनातल्या मनात म्हणत होतो, म्हणलं देवबाप्पा आज रविवार आहे, मला आज बाहेर जायची संधी आहे का घरामध्येच राहणार. पण देवबाप्पांनी 3 वाजता मला दाखवलं की मी आज त्या परिवाराची भेट घेणार आहे. आणि जेव्हा भेट घ्यायला प्रभू तयार होतो तेव्हा किती अडखळणं आले, देवबाप ते अडखळणं दूर करतो आणि आपलं कार्य पूर्ण करण्याकरता आपल्या दासाला सहाय्यता करतो. कधी पाणी न येणारं आज नेमकं प्रार्थना सुरू होण्याच्या अगोदर पाणी सुटलं, तरी पाणी भरून झाल्यानंतर का होईना देवबाप्पाची सेवा देवबाप सुरू करत आहे. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आणि भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. बंधू सुरुवातीची प्रार्थना करतील. पवित्र 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 सान्निधीश परमेश्वरा, खरोखर तू महान आहेस प्रभू. मान सन्मान स्तुती गौरव मी सर्व तुला देतो. विशेष करून प्रभू पगारे पास्टर जे आम्हाला वचन सांगणार आहे ते वचन आम्हाला समजू दे माझ्या बाप्पा, आणि समजतील अशी मी तू आशा करतो. विशेष करून बाप्पा कुठली बहीण तिचे मालक आजारी आहे त्यांना तुझा भरपूर आणि भरपूर आशीर्वाद दे आणि त्यांचं दुखणं बरं कर, ही तुझ्या पवित्र चरणी प्रार्थना करतो. म्हणून एक त्या आमेन. प्रियांनो, प्रभूच्या राज्यामध्ये प्रभूच्या नावाने चालणारे विश्वासणारे प्रभूच्या नजरेमध्ये अतिशय धन्य प्रियजन आहेत. प्रभूच्या नावामध्ये चालण्यासाठी पण आम्हाला प्रभूची परमिशन हवी आहे. प्रभूच्या परमिशन शिवाय आम्ही प्रभूमध्ये चालू शकत नाही. म्हणून देवाने पहिलीच आम्हाला सूचना देऊन ठेवलेली आहे, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे. कारण आमची सुरुवात देवाने केलेली आहे. देवाची मान्यता आहे म्हणून आम्ही प्रभूमध्ये आहोत. देवाची मान्यता नसती ना प्रियांनो तर कदाचित आम्ही देवामध्ये आजच्या समयाला दिसलो नसतो. आम्ही धन्य यासाठी आहोत की देवाने आमची आठवण केली. आता एक वचन आणखी पाहू. सध्या विचारातून आपण चाललेलो आहोत. लूकाकृत शुभवर्तमान 10वा अध्याय 24वे वचन. बघा, जर धन्य हा शब्द आमच्यासाठी प्रभूने उच्चारलाय तर बिना धन्यतेमध्ये सध्या कोण आहेत आणि त्यांनी आपल्या समयामध्ये देवाकडे कशी प्रार्थना केली ते या वचनात दिलंय. लूकाकृत शुभवर्तमान 10वा अध्याय 24वे वचन. मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही पाहता ते पुष्कळ संदेश त्यांनी व राजांनी पाहण्याची इच्छा बाळगली तरी पाहिले नाही, आणि जे तुम्ही ऐकता ते ऐकवायची इच्छा बाळगली तरी ऐकले नाही. बघा प्रियांनो, आम्ही आमच्या समयामध्ये देवाचं नाव घेतलं का नाही घेतलं आम्हाला माहित नाही आमच्या समयामधलं, पण या समयामध्ये आम्ही देवाचं नाव घेत आहोत, देवावर विश्वास ठेवला आहे हे आम्हाला खात्रीने म्हणता येतो. पण या वचनामध्ये राजांनी संदेश त्यांनी आपल्या समयामध्ये देवबाप्पाकडे प्रार्थना केली. इथं शब्दच तसा दिलाय की त्यांनी प्रभूकडे प्रार्थना केली की आम्हाला या भूतलावर पाठव आणि या भूतलावरून आम्हाला तुझी स्तुती करण्याची संधी दे. पण वचन सांगतं की देव बाप्पाने त्यांना संधी दिली नाही. काही राजे, काही संदेष्टे
यांना देव बाप्पाने या जगामध्ये पाठवलंच नाही. देवाकडे त्यांनी विनंत्या केल्या, पण देवाने त्यांच्या विनंत्या ऐकल्या नाही. आम्ही आमच्या समयात देवाकडे विनंत्या केल्या का नाही, मध्यस्थी केली का नाही, आम्हाला आठवत नाही. पण या समयात आम्हाला दिसतंय की आम्ही प्रभूवर विश्वास ठेवलाय, प्रभूच्या नावाने चाललो आणि प्रभू आमच्या बरोबर आहे याचे आम्हाला प्रभू शाश्वती पण कृतीने देतो. आणि आम्हाला खात्रीने म्हणता येऊ पण शकतं की जेव्हा पण आमचा प्रभू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, आम्ही प्रभू बरोबर निश्चित जाणार आहोत. कारण जे वचनाप्रमाणे करण्याची प्रक्रिया प्रभूला दाखवतात ना, प्रभू त्यांना कधीही निराश करत नाही. यांनो, देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणं व्यर्थ वेळ नाही बरं का. आज काही जण देवाच्या सानिध्यामध्ये जाणून बुजून वेळ देत नाही. देवाच्या सानिध्यात जाण्याचं मनात विचार आला ना की दुसऱ्याच गोष्टीला ते जास्त प्राधान्य देते. सर्वच देतात असं नाही. थोडे प्रियजन आज देवाच्या सानिध्यापासून स्वतःला दूर आणि दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. अंतिम समय असा आहे प्रियांनो, या समयामध्ये दूर गेलेले प्रियजन प्रभूकडे येतील. पण अंतिम समय असा पण आहे काही जणांसाठी, जे जवळ आहेत ते प्रभूपासून दूर होतील. अंतिम समय जवळ येण्याचा पण आहे आणि अंतिम समय दूर जाण्याचा पण आहे. म्हणून आम्हाला प्रभूने सांगितलंय, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. यांनो, आम्ही वचनामध्ये राहणं हेच आमच्यासाठी योग्यतेचं कारण आहे. आम्ही जर वचनामध्ये राहिलो नाही प्रियांनो, तर दुष्ट सैतान आमच्यावर हल्ला केल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या जीवनामध्ये समस्या आणल्याशिवाय पण तो राहणार नाही. कारण सैतानाला फक्त देवाचे लोक देवाबरोबर व्यवस्थित वागू नये, व्यवस्थित चालू नये, देवाचं त्यांनी ऐकू नये, यासाठी सैतान आज पृथ्वीवर खटपट करत आहे. म्हणून देवाने आम्हाला विनंतीपूर्वक सांगितलेलं आहे की तुम्ही वचनामध्ये राहा, तुम्ही प्रार्थनेमध्ये राहा, तुम्ही आज्ञा पालनामध्ये स्वतःला चलविणारे बनवीत जा. प्रियांनो, आमच्या प्रभूचे शब्द कागदापेक्षाही हलके आहेत. पण ही कागदापेक्षा हलके शब्द केव्हा आमच्यासाठी होतील, जेव्हा आम्ही ऐकू आणि तसं करू तेव्हा ते होतील. पण जर आम्ही ऐकलं नाही, तसं केलं नाही, तर मग प्रभूची आज्ञा डोंगरापेक्षा पण मोठी होईल. म्हणून डोंगरावरलं वचन जेव्हा येशू ख्रिस्ताने दिलं, अनेक जणांनी वचन ऐकलं पण वचनाप्रमाणे करण्याची तयारी दाखवली नाही. सर्वच्या सर्व जण निघून गेले. 12 जणांना देव बाप्पाने त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये येण्याची परवानगी दिली आणि तेच 12 जण येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य झाले. बाकीचे सगळेच्या सगळे निघून गेले, असं डोंगरावरल्या वचनातून आम्हाला दिसतं प्रियांनो. म्हणून अंतिम समयामध्ये वचनाकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. आणि जो वचनाकडे लक्ष देईल त्याचं कल्याण होणार म्हणजे होणारच. त्याच्या वाटेला देव बाप निराशा कधी आणणारच नाही. देवाचा हा ठाम शब्द आहे की त्यांच्या वाटेला निराशा मी कधी पाहू देणार नाही. आज सांगा, कोणता विश्वासणारा प्रभूमध्ये राहून
प्रभूकडे म्हणतो का मला निराशाचं जीवन तुझ्या नावात जगायचंय, आशाहीन जीवन मला तुझ्या नावात जगायचंय? सगळ्यांच्या आशा आहेत, सर्वांना आनंदी राहण्याची अपेक्षा आहे आणि सर्वांना आपल्या मनातल्या इच्छा देव बाप्पांनी होईल तेवढ्या पूर्ण करण्याकडे त्यांचं लक्ष लागलंय. म्हणून आजचं वचन पण त्याच गोष्टीला अनुषंगून आपल्यासाठी देव बाप्पांनी दिलेलं आहे. तर काढूया आपण प्रगटीकरण 3 अध्याय 19 वचन. बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. प्रगटीकरण 3 अध्याय 19 वचन. जितक्यांवर मी प्रीती करीतो तितक्याला त्यांच्या अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करीतो. यास्तव आस्था धर आणि पश्चाताप कर. आस्था धर म्हणजे आपल्या जीवनामध्ये आशा ठेव. प्रियानो, ख्रिस्ती जीवन आशा विरहित जगण्याचा कधीही प्रयत्न करू नका. काही ना काही आशा ठेवा. मग ती शारीरिक आशा असो, आत्मिक आशा असो, आशेवर ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी देव बाप्पाने तुम्हाला प्रभूच्या नावामध्ये निवडलेला आहे. आम्ही पण प्रभूकडे आशा धरावी या अनुषंगानेच प्रभूने आम्हाला त्याच्या राज्यासाठी बोलवलेलं आहे. पण काही जण मला काय आशा नाही प्रभूकडे, मी फक्त विश्वास ठेवलाय चाललोय. आशाहीन जीवनात जगणाऱ्या व्यक्तीला ख्रिस्त कधीच जीवनात कळणार नाही. कारण जर त्याची आशाच नसली तर त्याला ख्रिस्त काय माहिती होणार आहे. आज आम्ही आशा धरली, मला शारीरिक हे दे ते दे, आम्हाला ते मिळाल्यावर आमची परत मागणी दुसरी सुरू होती. आशा पण आमची एक नाही प्रियांनो, अनेक आशा आम्ही ठेवतो. पण आशा त्याच ठेवा ज्या देवाला मान्य आहेत. ज्या आशा देवा मान्य करीत नाही त्या आशा कधीच देव बाप्पाकडे आपल्या प्रार्थनेमध्ये सादर करू नका. आशेचा पण एक पर्याय आहे. ज्या संसार प्रपंचामध्ये भाविक ख्रिस्ती जीवनामध्ये चालण्यासाठी योग्य आशा आहे, त्याच आशा तुम्ही देव बाप्पाकडे प्रार्थनेत मागा. चैनीच्या आशा कधीही देव बाप्पाकडे करू नका. म्हणून वचन सांगतं आस्था धर. आस्था धर म्हणजे काय? आशा ठेव. मग तुम्हाला शारीरिक आशा किती ठेवायची, आत्मिक आशा किती ठेवायची हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला आत्मिक जीवनात अधिक आशीर्वादित व्हायचंय का शारीरिक जीवनात अधिक आशीर्वादित व्हायचंय याचा निर्णय देव नाही करत. तो निर्णय तुमच्यावर प्रभूने सोपवलेला आहे. आणि मी तर तुम्हाला प्रभूचा दास सेवक या नात्याने मी जरूर प्रभूच्या उपस्थितीमध्ये बोलेल. शारीरिक जीवनापेक्षा आत्मिक जीवनाची जास्त आशा प्रभूकडे धरा. कारण आत्मिक जीवनच तुम्हाला प्रभू बरोबर स्वर्गामध्ये राज्य करण्याची संधी देणारा मार्ग आहे. शारीरिक जीवन क्षणभराचं आहे. क्षणभराचं आमचं शारीरिक जीवन आहे. का प्रभू क्षणभराचं शारीरिक जीवन म्हणतो? आम्ही जर या समयाला निरोप दिला, संपलं आमचं जगामधलं सर्व काही. पण आत्मिक जीवन आमचं असं नाही. आत्मिक जीवन अमरण असं आहे, त्याला अंत नाही असं आत्मिक जीवन आहे. म्हणून देवाने सांगितलंय की तुम्ही आपलं धन पृथ्वीवर साठवू नका, आपलं धन स्वर्गात साठवा. यांना आत्मिक जीवनामध्ये जो आशीर्वादित आहे ना, त्या विश्वासणाऱ्यासारखा या भूतलावर आशीर्वादित कोणीच नाही. तो शारीरिकरित्या कसाही असो, पण त्याच्या जवळ जर आत्मिक धन आहे ना,
आणि प्रभू जर त्या आत्मिक धनाला मान्यता देतोय ना की हे खरंच आत्मिक धन याने माझ्यासाठी जमा केलंय, त्याला वरती देवबाप मुकुट दिल्याशिवाय राहणार नाही आणि शुभ्र वस्त्रे त्याच्या अंगावर चढवल्याशिवाय प्रभू राहणार नाही असं वचनात सांगितलंय. प्रियांनो, आपलं लक्ष जगामध्ये तेवढंच ठेवा जेवढं देवाने ठेवायला सांगितलंय. जगामध्ये प्रभूच्या राज्यापेक्षा जास्त लक्ष शारीरिक गोष्टीकडे लावू नका. ज्याने प्रभूपेक्षा शारीरिक गोष्टीकडे जास्त लक्ष लावले ना प्रियांनो, प्रभू मन आणि अंतःकरण ओळखणारा देव आहे. त्याला सांगायची गरज नाही कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाच्या मनात काय होऊ राहिलं, त्याला आपोआप कळतं. म्हणून त्याने सांगितलंय, प्रथम माझे नीतिमत्व, माझं राज्य मिळवण्याची खटपट करा, त्याबरोबर या संसाराच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला विनामूल्य देईन. जो देव विनामूल्य देण्याचा शब्द बोलतो ना प्रियांनो, तो देव तसं करून दाखवतो. पण त्याला अट आणि शर्त ही आहे की प्रथम विश्वासणाऱ्याने त्याचं नीतिमत्व आणि राज्य मिळवून दाखवलं पाहिजे. आणि नीतिमत्व आणि राज्य देवबाप्पाचा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग कुठून आहे? आपल्या भावी जीवनामध्ये प्रत्येक दिवशी 24 तासांमध्ये एक अध्याय जर तुम्ही ध्यान देऊन वाचला आणि प्रार्थना केली, तुमचं आत्मिक धन वर जमा व्हायला सुरुवात झाली. याचा अर्थ तेच आत्मिक धन जमा होत आहे, बाकीचं नाही असं नाही. तुम्ही जे काही प्रभूच्या नावाने प्रभू करताल ते सर्व धन तुमच्या नावेवर जमा होत आहे. पण बायबल वाचण्याला देव बाप्पाने सर्वात मोठं प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून हे पवित्र शास्त्र आम्हाला देव बाप्पाने दिलंय. न ते पवित्र शास्त्र द्यायची काही गरज आहे का प्रभूला आम्हाला? आणि विश्वासणारा जीवनामध्ये आणखी एक गोष्ट करण्याला माघार घेतो. सर्वजण माघार घेतात असं नाही प्रियांनो, काही जण माघार घेतात. ते पण जाणून बुजून माघार घेत नाही, पण न कळत त्यांच्या जीवनातून कधी कधी ती माघार होते. काय माघार होते? आम्ही प्रत्येक दिवशी 24 तासामध्ये आमच्याकडून काही ना काही पाप प्रभूच्या विरोधात होतं. जे पाप नकळत होतं ना प्रियांनो, देवबाप त्याची क्षमा करतो. पण जे पाप आम्हाला कळतं, अरे हे करणं योग्य नाही, प्रभूला याची चीड आहे, हे पाप म्हणून प्रभू आमच्या नावाने गणणार आहे, तरी आम्ही ते करतो ना प्रियांनो, त्या पापाचा आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे झोपण्या अगोदर. आणि इथं काही विश्वासणारे, काही सेवक या गोष्टीला महत्व देत नाही. आम्ही प्रत्येक दिवशी जे काही पाप आमच्याकडून आम्हाला कळतं, आमच्या बुद्धीला की हे पाप तुझ्याकडून देवाविरुद्ध झालंय, त्या पापाचा आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की रोज पाप करायचं आणि रोजच पश्चाताप करत राहायचं. शक्यतो पाप न होण्याच्या प्रक्रियेकडे स्वतःला जास्तीत जास्त घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा. पण जर या प्रयत्नामध्ये कधी कधी आमच्याकडून जर पाप झालं तर त्या पापाचा आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. हेच तिथं सांगितलंय, यास्तव आस्था धर आणि पश्चाताप कर. आम्ही पश्चाताप करणारे जर असलो ना प्रियांनो, तर देव आमच्यावर प्रसन्न होणारा देव आहे. देव आमच्याकडे पाहून खुश होतो. अरे याने पाप जरी केलं पण यांनी कबूल केलंय, पश्चाताप केलाय. आणि जे पाप आमच्याकडून होतं प्रियांनो,
ते पाप शक्यतो पुढच्या वेळेला आम्ही न करण्याचा होईल तेवढा प्रयत्न करायचा. आमचे प्रयत्न आम्ही करायचे. जर आमच्या प्रयत्नाला यश आलं नाही, जर तसंच पाप पुन्हा झालं, पुन्हा आम्ही पश्चाताप करून देवाकडे क्षमा मागायची. पण देवबाप आमचा न्यायी देव आहे. आम्ही जर एखाद्या पापाला न करण्याची आस्था देवबापाकडे दाखवली ना, देवबाप पण आम्हाला ते पाप करण्यापासून स्वतःला जास्तीत जास्त आवरण्याचा प्रयत्न करतो. पण आमच्या मनाची तशी आम्ही तयारी प्रभूला दाखवली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये पश्चातापाला सर्वात मोठी जागा देणं गरजेचं आहे. पण आम्ही पश्चातापाला जागा कोणत्या ठिकाणी महत्वाची देतो? बाप्तिस्मा घेण्याच्या अगोदर जो पश्चाताप होतो त्या पश्चातापाला आम्ही सर्वात मोठी जागा देतो आणि म्हणतो मी पश्चाताप केलाय, आता मला पश्चाताप करायची गरज नाही. ठीक आहे, तुम्ही नका करू पश्चाताप, पण तुम्ही जर पाप नसले करत तर पश्चाताप करू नका. जर तुम्ही पाप करत असले तर तुम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. त्या पापांची क्षमा मागणं आवश्यक आहे प्रभूकडं. आणि इथंच काही विश्वासणारे फार मोठ्या चुका करताना प्रभूला दिसत आहे. आणि जे कुणी आपल्या भावी जीवनामध्ये झालेल्या पापांवर पश्चाताप करत नाही, मग देवबाप पण त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही गोष्टीची अडचण येऊ देतो. कधी कधी देवबाप अडचणी आणतो, कधी कधी आमच्या चुकांमुळे आम्ही अडचणीत पडतो. आणि मग या दोन्ही गोष्टीचा फायदा कधी कधी सैतान पण उचलतो. अरे यांचा असा घोटाळा आहे, चला मी पण आणखी एखादा घोटाळा यांच्यात टाकितो. यांनो, आम्ही नम्र जर राहिलो ना, कोणताच प्रॉब्लेम आमच्या जीवनात येणार नाही. आणि नम्र होण्याचा सर्वात उत्तम मार्ग काय आहे? आम्ही प्रभूशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आम्ही सत्य बोललं पाहिजे. आम्ही प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि भावी जीवनामध्ये सैतानाच्या विरोधामध्ये जेवढं आम्हाला चालता येईल तेवढं चालण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. सैतानाच्या विरोधात चालण्यासाठी प्रभूने आम्हाला परवानगी दिलेली आहे. पण काही विश्वासणारे प्रभूच्याच विरोधात चालतात. सैतानाच्या विरोधात चालण्याची प्रभूने परवानगी दिली, पण काही विश्वासणारे प्रभूच्याच विरोधात चालतात. यांनो, प्रभूच्या विरोधात जो चालेल ना, प्रभू त्याला शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून वचनात सुरुवातीला म्हटलंय, जितक्यावर मी प्रीती करीतो तितक्याला त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करीतो. मग शिक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात प्रियांनो. शिक्षा म्हणजे मारलं तर शिक्षा झाली असं नसतं. भावी जीवनामध्ये आमची जर कोणती आशा पूर्ण जर झाली नाही तर ती प्रभूकडून झालेली शिक्षा समजून घ्यायची. लक्षात ठेवा, शिक्षा म्हणजे नुसतं मारलं तर शिक्षा झाली असं नाही. आमची आशा पूर्ण नाही झाली, आमच्या इच्छेप्रमाणे जर आमच्या जीवनात काही होऊ नाही राहिलं तर समजून घ्यायचं कधी कधी की अरे आम्ही प्रभू विरुद्ध नीट चालत नाही, म्हणून हे आम्हाला त्याचं प्रतिफळ आहे. यानो, देवबाप जे पण बोलतो ना, देव बाप्पाच्या बोलण्याला कुणी अडवू शकत नाही. म्हणून देव मनाचा मालक आहे. त्याला जे योग्य वाटल ते तो बोलल्याशिवाय राहत नाही. यानो, कधीही देवाच्या विरोधात चालण्याचा प्रयत्न करू नका. आणि देवाच्या विरोधात न चालण्याचे दोन पर्याय असू शकतात. आणि ते दोन पर्यायापैकी पहिला पर्याय आपण पाहूया वचनातून. स्तोत्र संहिता 32 त्याचं 5वं वचन. स्तोत्र संहिता 32 त्याचं 5वं वचन.
मी आपले पाप तुझजवळ कबूल केले, आपला अधर्म मी लपवून ठेविला नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. आमच्या मुखाने आमचे पाप जरी आम्हाला मनुष्यासमोर कबूल करायची भीती वाटते किंवा लाज वाटते, हरकत नाही, पण देवासमोर पाप कबूल करायला कधी भीती बाळगू नका, लाजही बाळगू नका. देवाला झालेल्या पापाबद्दल देवाला तर माहित आहे तुम्ही काय पाप केलेत. देवापासून ते लपलेले नाही. योना एवढा लपण्याचा प्रयत्न करत होता परमेश्वराच्या शब्दाविरोधात, पण परमेश्वराच्या नेत्रांनी योनाला जहाजाच्या खोल स्थळामध्ये पाहिलं. कारण देवाचे नेत्र खोलातल्या खोल स्थळापर्यंत प्रत्येकाला पाहू शकतात. हे योनाच्या उदाहरणावरून आम्हाला समजू शकतं. म्हणून प्रियांनो, आम्ही जे काय पाप करतो ते पाप आम्ही प्रभू समोर कबूल केले पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला स्मरणात येईल की आजच्या दिवशी मी माझ्याकडून हे पाप झालंय, त्या दिवसाचं ते पाप प्रभू समोर कबूल जर केलं तर शेवटच्या भागामध्ये प्रभू बोललेला आहे, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. आमचा देवबाप क्षमा करण्यामध्ये तत्पर आहे. त्याला क्षमा करण्यामध्ये आनंद होतो. पण विश्वासणाऱ्याने आपले पाप कबूल करण्याची तयारी दाखवली तर प्रभू आमचे पाप क्षमा करतो. म्हणून प्रियानो, ख्रिस्ती जीवनामध्ये व्यवस्थित वाढायचं असेल, व्यवस्थित चालायचं असेल आणि चांगल्यातले चांगले आशीर्वाद तुमच्या जीवनात यावे याची जर तुम्ही आशा धरलेली आहे तर आम्ही आमचे पाप प्रभू समोर कबूल करावेत. पाप कबूल करण्यापासून कधीही आम्ही माघार घेऊ नये असं या वचनात आम्हाला देवबाप शिकवित आहे. प्रियांनो, अनेक प्रियजन आपल्या जीवनामध्ये जे पाप होतात ते पाप ते कबूल करत नाही. काही जणांना विसर पडतो, तो भाग वेगळा आहे. विसर जर पडला ना तर ते देवबाप्पाला कळतं की हे विसरले. पण जर देवबाप्पाने आठवण करून दिली ना की तू हे पाप केलंस, त्यावेळेला आम्ही त्या पापाचा पश्चाताप करणं प्रभूच्या दृष्टीने योग्य आहे. आणि प्रभू आम्हाला ज्याची आठवण करून देईल आम्ही ते करण्याची तयारी प्रभूला दाखवली पाहिजे. दुसरी गोष्ट पाहूया, त्यासाठी काढूया स्तोत्र संहिताच 108 आणि 12 वचन. स्तोत्र संहिता 108, 12 वचन. शत्रूपासून तू आमची सुटका कर, मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे. आज अनेक प्रियजनांना प्रियांनो आमचा शत्रू कोण आहे ना हेच माहिती नाही. आणि ज्यांना शत्रू माहीत झालाय ना तो शत्रू देवाला न आवडणार त्यांनी पसंत केलाय. देवाला पसंत होणारा शत्रू ते पसंत करत नाही, पण देवाला न पसंत होणारा शत्रू ते मान्य करायला घाबरत नाही. ध्यानात ठेवा प्रियांनो, मनुष्य कधीही मनुष्याचा शत्रू नाही. जर मनुष्य मनुष्याचा शत्रू असता प्रियांनो तर प्रभू डोंगरावर बोलला नसता, कुणी एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढं करा. हे उद्गार देवबाप्पांनी काढले नसते. देवबाप म्हणला असता त्यांनी एक गालावर मारली ना तुझ्या, तू 2 मार, कारण तो शत्रू आहे म्हणून तुला मारलंय, तू पण मार त्याला, डबल मार. त्यांनी 1 पटीने मारलंय, तू दुपटीने मारण्याची तयारी दाखव. बोलला का प्रभू असं वचनातून? प्रभू म्हणला कुणी तुमच्या एका गालावर जर मारली तर दुसरा गाल तुम्ही पुढं करा.
आज किती जण अशी तयारी करतात प्रियांनो? किती जणांच्या जीवनामध्ये जर हा पेच प्रसंग आला तर या वचनाची आठवण धरून या वचनाप्रमाणे करण्याची तयारी किती जण दाखवतात? थोडे बहुत आहेत की ते असं करतात, पण बहुसंख्य जण ही तयारी दाखवित नाही. प्रियांनो, आम्हाला जर पूर्ण व्हायचं असेल तर प्रभू आम्हाला जे शिकवतो, जे सांगतो ते आम्ही केवळ ऐकू नये, तसा समय, तशी घटिका आमच्या जीवनात जर आली ना, त्यावेळेस आम्ही ते प्रभूसाठी करून दाखवायचा तयारी ठेवा. स्तेफनाचं जेव्हा भाषण ऐकलं ना हजारो यहुदी लोकांनी, आणि जेव्हा स्तेफनाने आपल्या भाषणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ताऱ्यासारखं चमकवलं त्यांच्या हृदयात, तेव्हा काही जणांना येशू ख्रिस्ताचं त्यांच्या हृदयात चमकणं मान्य नाही झालं, म्हणून काही जणांनी गोटे उचलले स्तेफनाला मारलं. सगळ्याच भिडीने गोटे उचलून स्तेफनाला मारलं नाही. प्रियांनो, वचन कुठंच हा पाठपुरावा देत नाही की अख्ख्या भिडीने स्तेफनाला दगड मार केला. काही जणांनी दगड मार केला. कुणी केला? ज्यांना ते वचन आवडलं नाही त्यांनी दगड मार केला. ज्यांना वचन आवडलं त्यांनी दगड मार केला नाही बरं का. वचन बघा तुम्ही, प्रेषितांची कृत्य 6 अध्याय ध्यान देऊन वाचा. त्याच्यामध्ये कुठं देवाचा आत्मा असा म्हणाला नाही वचनात की सर्व जणांनी धोंडे उचलले आणि स्तेफनाला मारले. जे वचनाच्या विरोधात होते त्यांनीच धोंडे उचलले. मग धोंडा मारणाऱ्याने सर्व धोंडे पाठीवर लागले असतील असं नाही. पाठीत लागला असेल, डोक्यात लागला असेल, गालाला लागला असेल, हाताला लागला असेल, पोटाला लागला असेल, पायाला, तळपायाला लागला असेल. काय गोटा काही विचारून लागणार आहे का इथंच मी लागतो म्हणून? निरनिराळ्या ठिकाणी स्तेफनाला दगड मार झाली. जेव्हा त्याच्या डोक्याला जास्त दगड मार बसला तेव्हा स्तेफन खाली पाडला. प्रियांनो, पण खाली पाडण्या अगोदर त्याने येशू ख्रिस्ताला देवाच्या उजवे हस्ते उभं राहिलेलं आकाशामध्ये पाहिलं. आणि स्तेफनाने पण जेव्हा येशू ख्रिस्ताला देवाच्या उजव्या हस्ते उभं राहिलेलं पाहिलं तेव्हा स्तेफनाने काय प्रार्थना केली माहितीये? जमिनीवर पडण्या अगोदर त्याने प्रार्थना केली, हे जे काही करत आहेत, दगड मार मला करत आहे, यांना क्षमा कर. कोण करील का अशी प्रार्थना? आम्ही करू का? आम्हाला जर कुणी एखादा वाकडा शब्द बोलला तर आम्ही लगेच राग मानतो. आमची याशी ख्रिस्तामध्ये तयारी आहे. जरासा कुणी वाकडा शब्द बोललं ना कुठं पण, आमच्या मनाला ते पटत नाही. स्तेफनाने जे त्याला दगड मार करत होते त्यांच्या पापाची क्षमा त्यांना कर, त्यांचं पाप त्यांच्याकडे मोजू नको अशी येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना केली. आणि त्यानंतर तो जमिनीवर पडला आणि त्याने आपला प्राण सोडला. जे नम्र असतात ना प्रियांनो, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्याची तयारी दाखवतात ना, त्यांच्याच मुखामध्ये देवाचा आत्मा असे शब्द ठेवतो. म्हणून आम्ही नम्र राहावं, प्रभूच्या इच्छेवर चालावं. म्हणून या पवित्र शास्त्राकडे देव बाप आम्हाला म्हणाला, याच्यात लक्ष लाव, याच्यात जे दिलंय ते समजून घे आणि त्याप्रमाणे करण्याची तयारी दाखवण्याचा प्रयत्न कर, आशीर्वाद मी तुला देईन. आम्ही प्रयत्न करणारे असलं पाहिजे. पण काही जण प्रयत्नच करत नाही. काही जणांची तर इथपर्यंत मी वाक्य ऐकलेत, काही जण मला म्हणले मी पवित्र शास्त्राला स्पर्शच करत नाही. सांगा तर, जो पवित्र शास्त्राला स्पर्शच करत नाही त्याला पवित्र शास्त्रातलं काय माहिती असणार आहे? आणि बोलताना म्हणतो प्रभू येईल मला घेऊन जाईल. होईल का जाणं त्यांचं?
म्हणून प्रियांनो, प्रभूला वचनात बोलावं लागलं, बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे आहे. पण कोणाचाही देवबाप नाश करणार नाही, हे पण वचनात प्रभू बोललाय. बोलवलेल्यांची जागा वेगळी आहे, निवडलेल्यांची जागा वेगळी आहे. हे मी वचनासहित मागील संदेशात आपल्याला सांगितलंय. बोलवलेला कोणत्या ठिकाणी असणार आहे? बोलवलेला कधीही नरकात जाणार नाही. आज काही विश्वासणारे ब्रदर, सेविका, काही देवाचे सेवक बोलवलेल्यांना डायरेक्ट नरकाचा रस्ता दाखवू राहिले. देव बाप्पांनी ज्यांना पण आपल्या राज्यात घेतलंय ना प्रियांनो, त्यांना नरकात टाकण्यासाठी देव बाप्पाने आपल्या राज्यात घेतलेलं नाही. लक्षात घ्या, प्रभूने पण ज्यांना ज्यांना आपल्या राज्यात घेतले ना, हा ते बोलवलेल्यांमध्ये असतील, निवडलेल्यांमध्ये असतील, ती देवाची मर्जी आहे, देवाची इच्छा आहे ती, की यांना बोलवलेल्यांमध्ये घेतलं, यांना निवडलेल्यांमध्ये घेतलं. पण ज्याला पण ज्या नावामध्ये प्रभूने घेतलंय ना, त्याला नरकामध्ये टाकण्यासाठी देवाने आपल्या राज्यात घेतलेलं नाही. आणि बायबलमध्ये तसे ठाम पुरावे आहेत, जे मी मागील संदेशामध्ये सांगितलं. बोलवलेले विश्वासणारे अंगणामध्ये थांबणार आहेत प्रियांनो. त्यांच्यासाठी अंगणाची जागा देव बाप्पाने पाद्म बेटावर योहानाला दाखवली. आणि योहान त्याचं मोजमाप करायची तयारी दाखवित होता. प्रभूचा आत्मा म्हणला, अंगणाचं मोजमाप करू नको, कारण याची संख्या फार मोठी आहे. बोलवलेले आज आहेत ना पुष्कळ, वचनात सांगितले ना, बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. दिले ना वचन देव बाप्पांनी. जे निवडलेले आहेत तेच प्रभू बरोबर स्वर्गामध्ये राज्य करतील. आणि निवडलेला विश्वासणारा त्याची पहिली कसोटी किंवा त्याची पहिली मनाची तयारी काय असते? तो कधीही बायबलच्या कुठल्याही वचनाला दोष लावित नाही. इथून त्याची सुरुवात आहे. निवडलेला व्यक्ती कधीच पवित्र आत्मेने दिलेल्या शब्दाला दोष लावित नाही. आज जे कोणी वचनाला दोष लावित आहे, त्यांना शेवटची संधी देवबाप देत आहे की वचनाला दोष लावणं थांबवा. हे तुमच्यासाठी हिताचं आहे. आणि देवबाप्पाची पण इच्छा आहे येण्या अगोदर की माझ्या वचनाला दोष लावणं विश्वासणाऱ्यांनी पूर्णपणे बंद केलं पाहिजे. आता ही देवबाप्पाची जी मनातली इच्छा आहे, ही इच्छा विश्वासणारे पूर्ण करतील किंवा नाही करणार, हे आम्हाला वेळ सांगणार आहे. त्या वेळेपर्यंत आम्हाला समजणार आहे. जर प्रभू येण्या अगोदर पर्यंत वचनाला दोष लावणं बंद नाही झालं, तर प्रभूची जी इच्छा होती की माझे येण्या अगोदर वचनाला दोष लावणं बंद व्हावं, ही आशा प्रभूची अधुरी राहील. आणि जेव्हा प्रभूची आशा अधुरी राहील प्रियांनो, तेव्हा विचार करा, ज्यांनी वचनाला दोष लावलाय त्यांचा न्याय प्रभू कसा करील? साधा न्याय होईल का त्यांचा? आज फार सोपं चाललंय दोष लावणाऱ्यांना. आणि छाती बडू बडू म्हणतात आम्ही स्वर्गात जाणार आहे. वचनाला दोष लावून म्हणतात आम्ही स्वर्गात जाणार आहे. होईल का स्वर्गात जाणं? म्हणून वचनाच्या आरशामध्ये जर तपासलं ना प्रियांनो, वचनाच्या आरशामध्ये दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणीच होतं. तिथं मिलावट आणि भेसळ नसती. बाकी जीवनात भेसळ असते, पण प्रभूच्या जीवनात कधीच भेसळ दिसणार नाही. जो वचनाप्रमाणे चाललाय त्याला जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.
जो वचनाप्रमाणे चाललेला नाही त्याचा न्याय झाल्याशिवाय राहणार नाही. हे आहे प्रभूचं ठाम गणित. म्हणून इब्री 9:27 मध्ये सांगितलंय, मनुष्याला एकदा जन्म घेणे आणि नंतर त्यांचा न्याय होणे हे ठरवून ठेवलं आहे. कारण देवाला माहित होतं ज्या पण मनुष्याला मी जगात पाठवणार आहे तो माझ्या सांगण्याप्रमाणे वागणार नाही. आणि जे कुणी वचनाला दोष लावतात त्यांचं काय? मग पाप करणाऱ्याचा जर न्याय होणार आहे, जे वचनाला दोष लावतात त्यांचा न्याय कसा होईल? फार आशीर्वादित आहेत प्रियांनो तुम्ही, की तुम्हाला इतके अनमोल मोत्यासारखे विचार, मोत्यासारखे शब्द तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. प्रियांनो, याच्यासारखं सर्वात उत्तम धन कोणतंच नाही प्रभूच्या नजरेमध्ये. बाकीचं धन ना सगळं इथंच राहणार आहे. म्हणून प्रभू म्हणला, मनुष्याने जगात काही आणले नाही आणि त्याला जगातून काही नेता येत नाही. जगातलं जगातच राहील, पण प्रभूचं वचन आत्म्याबरोबर वर जाणार आहे. म्हणून वचनामध्ये जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा आणि वचनाप्रमाणे वागण्याची तयारी प्रभूला दाखवा. जेव्हा तुमच्या जीवनात ही प्रक्रिया व्हायला सुरुवात होईल आणि देवबाप जेव्हा तपासील तुम्हाला की अरे खरोखर हे विश्वासणारे माझ्या वचनाप्रमाणे आता चालण्याची तयारी दाखवित आहे. तुम्ही जरी बाप्तिस्म्यासाठी देवबाप पकड विनंती केली नाही ना, तरी देवबाप मला दाखवीन यांच्या बाप्तिस्मे कर. आणि मी तुम्हाला शब्द देऊन ठेवलाय की मला देवबाप्पाने दाखवल्यावर मी क्षणभराचाही वेळ वाया जाऊ देणार नाही. तुमच्या बाप्तिस्मे होणार. दिवस मावळण्याच्या आत तुमचे बाप्तिस्मे झाल्याशिवाय राहणार नाही. हा प्रभूच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला शब्द देतो. पण मला बाप्तिस्म्याविषयी प्रभूंनी दाखवलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. मी माझ्या बुद्धीने कधीच बाप्तिस्म्याचा विचार करणार नाही. आणि तुम्हाला जर खरोखर बाप्तिस्मा घेण्याची आशा देवाकडे तुम्ही केलेली असली तर वचनात राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. वचनात राहिले ना प्रियांनो, देवबाप सर्वप्रथम तुमचा बाप्तिस्मा करण्याची योजना बनविल. ते देवबाप म्हणून त्यांनी सर्वात माझी मोठी आशा पूर्ण केली, मी पण त्यांच्या जीवनातली सर्वात मोठी आशा पूर्ण केली. बाप्तिस्मा झाल्यानंतरचं जीवन बघा प्रियांनो, प्रभूच्या योजनेप्रमाणे बाप्तिस्मा ज्याचा होतो ना त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद येतात. शारीरिक आशीर्वाद जरी नाही ना मिळाले नाराज व्हायचं नाही. आत्मिक आशीर्वाद जर मिळाले ना समजून घ्यायचा तो बाप्तिस्मा देव बाप्पाने आशीर्वादित केला. ज्याच्याजवळ आत्मिक आशीर्वाद नाही पण शारीरिक आशीर्वाद भरपूर आहे, काय कामाचे इतका ते शारीरिक आशीर्वाद. शारीरिक आशीर्वाद स्वर्गात घेऊन जाण्यास समर्थ आहे का विश्वासणाऱ्याला? मुळीच समर्थ नाही. आत्मिक आशीर्वाद विश्वासणाऱ्याला स्वर्गामध्ये घेऊन जायला समर्थ आहे. आणि ज्याच्याजवळ आत्मिक धन आत्मिक आशीर्वाद आहे त्याची हर इच्छा देवबाप पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, मग ती शारीरिक असो आत्मिक असो. म्हणून प्रियनो, प्रभूचं ऐकणं, प्रभूच्या वचनाप्रमाणे करणं हेच आमचं आद्य कर्तव्य, आमच्या जीवनाचं आम्ही करणं गरजेचं आहे. आज अनेक जण असं आपलं जीवन प्रभू समोर सादर करत नाही, म्हणून प्रभूकडून पण त्यांना काही गोष्टीतून काही मिळत नाही. देणं अथवा न देणं हे फक्त प्रभूच्या हातात आहे. मनुष्याच्या हातात काही नाही. होतं मनुष्याच्या हातात, पण आदामाने सगळं प्रभूला काढून घेण्यासाठी मजबूर केलं. आणि आदम बोलला नाही, पण आदम म्हणला असं जर हे नाही ना काढलं तर मी परत पाप करीन.
आता तरी किरकोळ पाप केलंय, पण आता समज मिळाली मला, भयानक पाप करीन मी. म्हणून प्रभूने जे काय आदामाजवळ होतं ते सगळं काढून घेतलं. आज चिन्ह चमत्कार करण्याचा अधिकार फक्त प्रभूच्या हातात आहे. सेवक फक्त विनंती करतो. प्रभूच्या आत्म्याला मान्य झाली तर तसं होतं. प्रभूच्या आत्म्याला मान्य नाही झालं, नाही होत काही तिथं. म्हणून प्रियांनो, एक गोष्टीचा अधिकार फक्त प्रभूने मनुष्याकडून आजही काढला नाही. कोणता अधिकार? काय करायचं, काय नाही करायचा, हा अधिकार मनुष्याच्या हातात आहे. त्या अधिकाराला देवबाप सक्ती करत नाही की हेच कर आणि तेच कर. कधीच देवबाप बोलत नाही. देवबाप म्हणतो तुला जे वाटन ते कर, पण लक्षात ठेव, न्यायाच्या दिवशी या सगळ्यांचा हिशोब मी तुझ्याकडून घेणार आहे. आणि जे देवाच्या वचनाप्रमाणे चालतात त्यांचा न्याय पण न करण्याचं मागील संदेशात देवबाप वचनातून तुमच्याशी बोललेला आहे. म्हणून आपल्या भावी जीवनामध्ये माझा न्याय होणार नाही या अनुषंगाने प्रभूमध्ये जीवन जगण्याची तयारी करण्याची तयारी आजपासून करण्यास सुरुवात करा. इथून मागं जरी नसली केली, आजपासून ती तयारी प्रभूला दाखवा. प्रभू, माझा न्याय होऊ नये ही माझी इच्छा आहे. आणि जर तुमची इच्छा देवबाप्पाला मान्य झाली ना, देवबाप सांगन तुम्हाला की तुमचा न्याय न व्हावं यासाठी काय करणं गरजेचं आहे. आणि देवाचा आत्मा जे सांगन त्याप्रमाणे करण्याची तयारी प्रभूला दाखवा. प्रभूच्या राज्यात जाण्यासाठी तयार व्हा. आणखी एक वचन पाहूया, शेवटचं वचन, मत्तेकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 24वे वचन. अतिशय महत्वाचा शेवटचा शब्द आपण पाहूया. मत्ते 16वा अध्याय 24वे वचन. मग येशूने आपल्या शिष्यास म्हटले, माझ्या मागे येण्याची कोणाच्या मनात असेल तर त्याने आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. यांनो, आज बऱ्याच जणांना वधस्तंभ म्हणजे काय हे कळत नाही. मला देखील कळत नव्हतं. जेव्हा मी हे वचन वाचलं ना, त्या समयात माझ्या डोक्यातल्या बुद्धीने मला सांगितलं, आता येशूने जसा वधस्तंभ उचलला तसा मी पण वधस्तंभ उचलून चालायचं का? यानो, देवबाप त्या वधस्तंभाची बात करत नाही. दैनंदिन जीवन जे आम्हाला मिळतं त्या जीवनामध्ये आम्ही प्रभूला जे आवडतं, प्रभूला जे मान्य होतं त्या गोष्टी घेणं म्हणजे वधस्तंभ घेणं आहे. या वधस्तंभाला घेऊन प्रभूच्या माग चला असं प्रभू म्हणतो. जे प्रभूला आवडत नाही ते आम्ही कधी करू नये, हे ते वचन आम्हाला शिकवित आहे. आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे म्हणजे काय? आम्ही प्रभूच्या सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे, प्रभूच्या इच्छेप्रमाणे आमचं ख्रिस्ती जीवन जगावं. हा तो वधस्तंभ घेऊन प्रभू म्हणतो माझ्या मागे या. पण आज अनेक जण हा वधस्तंभ जसा प्रभूंनी सांगितलाय तसा वधस्तंभ घेऊन काही जण प्रभूच्या माग चालत नाहीये. प्रभूला आजही दिसत आहे. आणि त्यांनी तसा वधस्तंभ घेऊन चालावं म्हणून आजही प्रभू आपले सेवक आपल्या विश्वासणाऱ्यांकडे पाठवित आहे. सेवक वेळ घालवायला कधीच प्रभू पाठवित नाही. देवाच्या आत्म्याला कधीच हे मान्य नाही, माझा सेवक कोणत्याही परिवारात वेळ घालवण्यासाठी जावा. कारण देवाच्या आत्म्याजवळ
अशा फालतू कामासाठी वेळ नाही. म्हणून जो आत्म्याने सेवा करायला येतो तो सेवकही म्हणतो मला व्यर्थ गोष्टीसाठी मुळीच वेळ नाही, पण प्रभूच्या गोष्टीसाठी माझ्याजवळ वेळ आहे. यांनो, धन्य ते प्रियजन आहेत ज्यांना आपला वधस्तंभ उचलून प्रभूच्या माग चालण्याची इच्छा देवाकडून प्राप्त होते. वधस्तंभ घेऊन चालण्याची इच्छा देखील देव बाप्पाकडूनच आम्हाला मिळते. प्रियांनो, आमच्या बुद्धीने आम्ही तो वधस्तंभ उचलू शकत नाही. आणि या वधस्तंभाला उचलण्यासाठी आमचं प्रभू मधलं जीवन प्रभूच्या इच्छेप्रमाणे असणं गरजेचं आहे. यांनो, प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी वचनाप्रमाणे वागणं हेच शेवटचा पर्याय आहे. कोणत्याही गोष्टीने सुरुवात केली, शेवट देवाच्या वचनाजवळच येऊन समाप्त होतो. म्हणून वचनाला आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा तुम्ही वचनाला जास्तीत जास्त जागा द्याल त्यावेळेला प्रियांनो, तुम्हाला शारीरिक आनंद, आत्मिक आनंद देवबाप दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जे योहान कृत शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायाच्या 27व्या वचनात प्रभू स्वतः बोललाय, मी आपली शांती तुम्हाला देतो, जग जसे देते तशी मी देत नाही. प्रभू जवळची शांती अद्भुत अशी शांती आहे. प्रियांनो, त्या शांतीचं वर्णन आमच्या बुद्धीने करणं शक्य होणार नाही. आणि ती शांती ज्यांना देव बाप्पांनी दिलेली आहे किंवा ज्या शांतीचा अनुभव जे विश्वासणारे, जे सेवक घेत आहेत, ते विश्वासणारे, ते सेवक सर्वात आशीर्वादित आहेत. प्रियांनो, त्यांच्यासारखे आशीर्वादित या पृथ्वीवर दुसरं कोणी नाही. प्रियांनो, प्रभूची शांती घेणं सोपं नाहीये. प्रभू पण सोप्या रीतीने आपली शांती देत नाही. काहीतरी प्रभू पाहतो याने या शांतीसाठी झळा खाल्ल्यात, तेव्हा प्रभू ती शांती प्रदान करतो. प्रभू असं नुसतं वचनात दिलं लगेच शांती बहाल केली असं नाही. म्हणून प्रभू म्हणला, जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, धीर धरा, कारण मी जगाला जिंकले आहे. योहान 16वा अध्याय 33व्या वचनात प्रभू हे बोललेला आहे. आम्हाला क्लेश होतील. बघा सध्या वातावरण कसं आहे, अनुभवतात ना सध्या वातावरण कसं चाललंय. प्रियांनो, प्रभू मध्ये 24-21 वचनात जे बोललंय ना, शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. कठीण दिवस यायचे सुरुवात झाले. अजून तर आणखी काही कठीण दिवसाचा आम्हाला सामना करायचा आहे. प्रियांनो, कारण कठीण दिवस येतील हे प्रभू स्वतः जर बोललंय ना, तर निश्चित कठीण दिवस येणार आहेत. आम्ही त्या कठीण दिवसामध्ये कसं राहतो, कसं वागतो, कसं करतो, याच्याकडे प्रभू लक्ष देणार आहे. म्हणून प्रभू त्याच अध्यायामध्ये 24 अध्यायाच्या 13व्या वचनात बोललाय, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. आम्ही टिकणं गरजेचं आहे, तेव्हा आमचं तारण होईल, आम्ही तरलो जातो. जर आम्ही टिकलो नाही तर आमचा न्याय निश्चित आहे हे समजून घेणं काही हरकतीचं होणार नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. Gracias.